नमस्कार मंडळी, आमच्या कोकण कनेक्शन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मंडळी, आज आम्ही तुम्हाला कोकणातल्या अशा एका ठिकाणी घेऊन आलो आहोत जिथे वेळ थांबते आणि निसर्ग, समुद्र तुमच्या मनाशी संवाद साधतो. तर हे आहे कोकणचं रत्न गुहागर. सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून उतरताना समोर दर्शन होतं निळ्याशार अरबी समुद्राचे आणि किनारपट्टीच्या नैसर्गिक सौंदर्याच्या कुशीत विसावलेले एक शांत ठिकाण दिसतं गुहागर, स्वर्गीय शांततेचे नंदनवन. मंडळी, गुहागर या नावाची गमतीशीर कथा आहे. संस्कृतमध्ये गुहा म्हणजे लेणं किंवा गुंफा आणि आगर, घर किंवा घर म्हणजे वस्ती, म्हणजेच गुहेतील घर. गुहागर सह्याद्री आणि समुद्र यांच्यामध्ये इतकं सुरक्षितपणे वसलेलं आहे की जणू निसर्गाच्या कुशीतली एखादी गुप्त गुहाच. म्हणूनच याला गुहाघर किंवा गुहागर असं म्हटलं जातं. गुहागर महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात उत्तर भागात वसलेले एक सुंदर शहर आहे. इथे नयनरम्य शांत समुद्रकिनारा आहे. त्याच्या निळ्याशार पाण्यामुळे, स्वच्छ पांढऱ्या वाळूमुळे, हिरव्यागार निसर्गामुळे, नारळ सुपारीच्या बागांनी वेढलेले गुहागर कोकणचे सौंदर्य आणि संस्कृतीशी एकरूप होण्यासाठी एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. विशाल सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले असल्यामुळे गुहागरमधून विहंगम निसर्ग पाहता येतो. इतर समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत इथे गर्दी कमी असते, त्यामुळे शांतता शोधणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. गुहागर नैसर्गिक सौंदर्याबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखले जाते. गुहागरच्या मातीला पौराणिक सुगंध आहे. विष्णूचे 6वे अवतार भगवान परशुरामाने समुद्रात बाण मारून कोकणची भूमी निर्माण केली अशी श्रद्धा आहे. गुहागर याच परशुराम क्षेत्राचा एक अविभाज्य भाग मानला जातो. मंदिरांमध्ये इथलं मुख्य आकर्षण म्हणजे श्री व्याडेश्वर मंदिर. हे केवळ एक मंदिर नाही, तर गुहागरचं सांस्कृतिक हृदय आहे. व्याडी नावाच्या भक्ताने या शिवलिंगाचा शोध लावला म्हणून याला व्याडेश्वर म्हणतात. मराठा शैलीतील हे कोरीव काम आणि इथली शांतता तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा मिळवून देते. येथील शिवाची मूर्ती प्राचीन आहे. हे स्थान अत्यंत जागृत असून इथे येणारा प्रत्येक भाविक शांतता आणि समाधान घेऊन परततो. जवळच हेडवीचं दशभुजा गणपती मंदिर आहे, ज्याची मूर्ती संगमरवरी आणि उजव्या सोंडीची आहे. हे मंदिर आपल्या पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेले वेळणेश्वर हे प्राचीन शिवमंदिर भाविकांना एक शांत आणि आध्यात्मिक अनुभव देते. येथील स्थानिक समाजाने कोकण प्रदेशाची परंपरा जतन करून ठेवलेली आहे. गुहागरची देवी आहे दुर्गा देवी. हिंदू पौराणिक कथानुसार देवीने एकाच रात्रीत असुरी शक्तींचा पराभव केला आणि गुहागरचे संभाव्य विनाशापासून रक्षण केले. शत्रूशी सुरू असलेल्या या लढ्यादरम्यान देवीच्या एका दागिन्यातील मोती गळून पडला होता. तिथेच हे मंदिर बांधण्यात आले. स्थानिक लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की ही भूमी या सर्व देवदेवतांच्या अस्तित्वाने आणि आशीर्वादामुळे नेहमी शांत, सुरक्षित आणि समृद्ध राहिलेली आहे. गुहागरचा इतिहास मराठा आणि पेशव्यांच्या काळाशी जोडलेला आहे. कोकणातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबाची ही भूमी आहे. गुहागर विद्वानांची आणि क्रांतिकारकांची ही भूमी आहे, ज्याने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठं योगदान दिलं. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं मूळ गाव चिखलगाव याच परिसरात आहे. तसंच गोपाळकृष्ण गोखले यांचं मूळही याच मातीतलं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला या बुद्धिवंतांनी दिशा दिली. क्रिकेटपटू माधव आपटे याचे कुटुंब मूळचे गुहागरचेच होते. गुहागरला 6 किलोमीटर लांब पसरलेला शुभ्र पांढऱ्या वाळूचा स्वच्छ समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यावरच्या सुरूच्या झाडांचा आवाज असं म्हणतात सतत गुणगुणत असतो, जो थकल्या मनाला उल्हासित करतो. इथल्या किनाऱ्यावर होणारा सूर्यास्त
अत्यंत मनमोहक असतो. आजूबाजूच्या नारळ आणि सुपारीच्या बागा तसेच हिरव्यागार टेकड्या गुहागरच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात. इथे गर्दी नाही, गोंधळ नाही, फक्त स्वतःशी संवाद साधण्याची संधी आहे. पर्यटक किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या शांत आणि निवांत पाण्यावर नौकाविहाराचा आनंद घेऊ शकतात. गुहागरच्या जवळच पर्यटकांना खास बोटीतून डॉल्फिन पाहण्याच्या शैलीवर जाता येते. हा एक अनोखा अनुभव ठरतो. पॅरासेलिंग आणि इतर जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. गुहागरला अधूनमधून चित्रपट चित्रीकरणही होते. किल्ला या मराठी चित्रपटात याचे सुंदर दर्शन होते. मंडळी, फिरून दमला असाल तर चला थोडा लंच ब्रेक घेऊ. कोकणातलं अस्सल ताज्या मासळीचं जेवण म्हणजे सुखद सुख. कोकणी नारळ आणि विहिरीच्या पाण्यात बनवलेले रुचकर कोकणी जेवण आणि कोकणी मसाल्यातील ताजे मासे, सुरमई, बांगडा, कोळंबी, त्याची अप्रतिम चव म्हणजे चमचमीत मेजवानीच. या पारंपरिक झणझणीत कालवणासोबत जेवणाच्या ताटात जेव्हा गुलाबी रंगाची गारगार सोलकढी येते तेव्हा तृप्ती म्हणजे काय याचा अनुभव येतो. नारळाचे दूध आणि कोकम वापरून बनवलेले हे एक ताजे तवाने करणारे आणि पित्तशामक पेय आहे. भरपेट खाओ, कढी पिके पचाओ. शिवाय चविष्ट शाकाहारी जेवण आहेच. तांदळाच्या पिठापासून बनवलेले गूळ आणि नारळाचा कीस भरलेले गोड उकडीचे मोदक हे येथील स्थानिक वैशिष्ट्य आहे. गणपतीच्या नैवेद्यासाठी ते खास बनवले जातात. तांदळाच्या पिठाचे धिरडे म्हणजेच घावण आणि सोबत नारळाची चटणी हा कोकणातील एक लोकप्रिय नाश्ता आहे. उन्हाळ्याच्या दिवसात इथे कोकणची खास ओळख असलेला आणि जगप्रसिद्ध हापूस आंबा भरपूर मिळतो. इथे हापूस आंब्याच्या बागा आहेत. उन्हाळ्यातील हापूस आंब्याचा सुवास पर्यटकांना कोकणाची जागतिक ओळख करून देतो. गुहागर मुंबईपासून सुमारे 280 किलोमीटर आणि पुण्यापासून 225 किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे कोकण रेल्वे स्टेशन चिपळूण 45 किलोमीटरवर आहे. इथले रस्ते नारळ, आंबे आणि विविध झाडांनी नटलेल्या नागमोडी वळणे घेत जाणाऱ्या घाटातून जातात. तसे गुहागर हे वर्षभर कधीही भेट देता येईल असे पर्यटन स्थळ आहे. तरी ऑक्टोबर ते मार्च या महिन्यादरम्यान इथे भेट देणे सर्वोत्तम ठरते. कारण या काळातील आल्हाददायक थंड हवामान समुद्रकिनारा व आसपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी अगदी योग्य असते. जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान हा संपूर्ण परिसर हिरव्यागार नंदनवनात रूपांतरित होतो. या काळात येथील निसर्ग सौंदर्य हिरवळीने बहरलेले असते. मात्र या काळात समुद्र उधाणलेला असल्यामुळे समुद्रात उतरणे सुरक्षित नसते. एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा कडाका खूप असतो, पण पर्यटक प्रसिद्ध हापूस आंब्याचा आस्वाद घेऊ शकतात. गुहागर केवळ एक समुद्रकिनारा नसून निसर्गप्रेमींसाठी नंदनवनच आहे. जर तुम्हाला शहराच्या गडबडीपासून लांब आणि निसर्गाच्या कुशीत हरवून जायचं असेल तर गुहागरला सहकुटुंब भेट द्या. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचे गाव कोणते हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि कोकण कनेक्शन चॅनलला सबस्क्राईब करा. येवा कोकण आपलाच असा. जय कोकण, जय महाराष्ट्र. धन्यवाद.